पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यामध्ये झालेल्या गोंधळानंतर आज चौथ्या दिवशी देखील सलग पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये याची काळजी पोलिसांकडून घेतली जाते। ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी संघटना आणि मेधा कुलकर्णी यांच्याकडून इथं आंदोलन करण्यात आलेलं होतं, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, त्या ठिकाणी जाता आपण आहोत। शनिवारवाड्याच्या समोर जी मजर आहे ती हटवा अशी मागणी करण्यात आलेली आहे। 8 दिवसाचं अल्टिमेटम देखील खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी 24 तास या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे आणि अशा पद्धतीने कुणालाही जवळ देखील जाऊ दिलं जात नाही आणि त्याचबरोबर जर बघितलं तर कुठलाही अनुचित प्रकार गोंधळ या ठिकाणी होऊ नये यासाठी देखील पोलिसांकडून ही काळजी घेतली जाते। शनिवारवाड्यामध्ये खरं तर बरेच लोक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात, भेट देण्यासाठी येत असतात। सध्या दिवाळीमुळे सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे एकीकडे इथं गर्दी होतीये, मात्र दुसरीकडे पोलीस बंदोबस्त तैनात करून जी मजर आहे ती जवळ कुणालाही जाऊ दिलं जात नाहीये आणि दुसरीकडे मेधाताईंकडून अल्टिमेटम सुद्धा देण्यात आलेला आहे की हटवा, हे कुणी केलं, काय आहे, स्पष्टीकरण द्या, याचा का कुठला इतिहास आहे का ते देखील त्यांनी मागितलेलं आहे। परंतु पोलीस बंदोबस्त तैनात करून अशा पद्धतीने या ठिकाणी कुठलाही तणाव, कुठलाही गोंधळ होऊ नये अशी काळजी पोलिसांकडून घेतली जाते। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।